डॉक्टर सौ अलका इंदा पवार सीपीएन बेरार महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून गेली अनेक वर्ष शिकवते आहे। या महाविद्यालयामध्ये मराठी साहित्य हा विषय जसा बीएला आहे तसंच एमए साठी सुद्धा हा विषय आमच्याकडे शिकवला जातो। आजचा जो आपण चर्चा करण्यासाठी आणि समजावून देण्यासाठी जो घटक घेतलेला आहे तो म्हणजे प्रमाण भाषा आणि बोली भाषा। यामध्ये दोन वर्ग एकत्रित अभ्यास करू शकतात। त्यातला पहिला वर्ग आहे बीए भाग 3 चा सत्र 5। याच्यामध्ये दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी असे दोन्ही प्रश्न या घटकावर विचारले जातात। त्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे। तसंच एमए भाग 2 च्या सत्र 4 साठी भाषा विज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना अतिशय कठीण आणि क्लिष्ट वाटतो आणि त्यामध्ये प्रमाण भाषा आणि बोली भाषा हा जर प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवला तर त्यांना सहजच मार्क भरपूर मिळवण्यासाठी उपयोग होतो आणि त्यामुळे हा विषय आपण प्रामुख्याने अभ्यासाला घेत आहोत। त्याची जर प्रस्तावना आपल्याला पाहायचा विचार केला तर मुळामध्ये भाषा आपल्याला मानवी जीवनामध्ये आपल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी दैनंदिन जीवन पूर्ण करण्यासाठी भाषेची नितांत आवश्यकता असते। मग आता ह्यामध्ये प्रमाण भाषा आणि बोली भाषा काय आहे या प्रस्तावनेमध्ये पाहत असताना मोठ्या प्रदेशावर बोलल्या जाणाऱ्या महाराष्ट्री प्राकृत भाषेवरून महाराष्ट्र हे प्रदेशवाचक नाव सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळेच मराठी आणि त्यातून मराठी अशी भाषा विकसित होत गेली। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 पासून झाली। तसं पाहिलं तर 1956 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्याचं धोरण राबवलं गेलं आणि तेव्हापासून महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं। त्याच वेळेला गुजरात राज्यही अस्तित्वात आलं आणि त्यामुळे 1960 पासून स्वतंत्रपणे मराठी भाषेचा राजभाषा म्हणूनही विचार होऊ लागला। मराठी संस्कृती आणि मराठी भाषा यांचा विचार केला तर त्यात अनेक बोली भाषाही अंतर्भूत होतात। बोली भाषा म्हणजे काय या नावावरूनच आपल्याला स्पष्ट होतं की जी भाषा लिखित रूपामध्ये नाही परंतु जी बोलली जाते आणि त्यावर दैनंदिन व्यवहार सुद्धा होऊ शकतात। त्यामध्ये आपल्याला आपल्या भावना, आपले सणवार, आपल्या चालीरीती, आपल्या रूढी परंपरा आणि त्याचबरोबर वाक्प्रचार आणि म्हणी यांच्या आधारे जे विचार स्पष्ट केले जातात ते बोली भाषेमध्ये असतात। त्याला बोली भाषा असं म्हटलं जातं। मग प्रमाण भाषा म्हणजे नेमकं काय आहे तर प्रमाण भाषा ही व्यावहारिक कार्यालयीन लिखित रूपामध्ये ज्यावेळेला माणसाची गरज असते अशा वेळेला जी भाषा ठरवून तयार केली जाते त्याचं विशिष्ट व्याकरण तयार केलं जातं आणि त्याला प्रमाण भाषा असं म्हटलं जातं। आणि म्हणून आपण प्रस्तावनेचा दुसरा भाग पाहणार आहोत। यामध्ये मराठी बोलींचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला प्रयत्न जॉर्ज ग्रियर्सन या इंग्रज अंमलदाराकडे जातो। त्यांनी फक्त मराठी बोलींचाच अभ्यास केला असं नाही तर इतरही बोली भाषांचा, हिंदी साहित्याचा, बंगाली साहित्याचाही विचार केला। त्यामुळे भाषांचा इतिहास लिहिणं, टप्प्याटप्प्यानी भाषा कशा बदलतात याचा अभ्यास जॉर्ज ग्रियर्सननी केलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रमाण भाषा आणि बोली यांचा परस्पर संबंध काय असा जर आपण विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल प्रमाण भाषा म्हणजे मोठा एक सागर आहे आणि बोली भाषा म्हणजे नद्या आहेत। वेगवेगळ्या नद्या जशा येऊन सागराला मिळतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या बोली प्रमाण भाषामध्ये समाविष्ट होतात। प्रमाण भाषेचा विकास, प्रमाण भाषेचा विस्तार, प्रमाण भाषेला होणारी प्रमाणितता ही बोली भाषांवरही अवलंबून असते। प्रमाण भाषेला जिवंतपणा येण्यासाठी बोली भाषेची नितांत गरज असते आणि म्हणून प्रमाण भाषा आणि बोली भाषा या एकमेकांवर परस्परावलंबी आहे असं म्हटल्यास गैर ठरत नाही। आता आपण पुढे वळणार आहोत। भाषा म्हणजे काय आणि त्याचे मुद्देसूद जर आपण अभ्यास करायचा ठरवला तर भाषा हा शब्द बोलणे या अर्थाने वापरला जातो। ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा। वास्तविक पाहता तोंडातून तोंडावाटे जे कोणती अक्षरं बाहेर पडतात त्यांना ध्वनी असं म्हटलं जातं।
कधी कधी अगदी शिंक, ढेकर, उकार, हू हा करणं हे सुद्धा सर्व ध्वनींमध्ये अंतर्भूत होतात आणि त्यामुळेच बोलता बोलता एखाद्या गोष्टीला होकार आणि नकार देणं ही सुद्धा एक भाषा आहे. अत्यंत तान्ह्या बाळाला जेव्हा बोलता येत नसतं आणि त्यावेळेला जेव्हा ते हसतं, हसण्यातून जो आवाज येतो किंवा रडण्यातून जो आवाज येतो ती त्या बाळाची भाषा असते. आणि म्हणून ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा असं आपल्याला म्हणता येतं. भाषा या शब्दाला अजून एक महत्वाचं स्थान आहे. भाषा म्हणजे इंग्रजीत या भाषेला लँग्वेज असे म्हटले जाते. मानवाला ईश्वराने दिलेली एक श्रेष्ठ देणगी म्हणजे भाषा होय. केवळ मानवच अशी भाषा बोलू शकतो की ज्याला लिखित स्वरूप प्राप्त होतं. मानवाला ईश्वराने दिलेली श्रेष्ठ देणगी म्हणजे भाषा होय असं का म्हटलं जातं? त्याचा ईश्वराशी संबंध काय येतो? कारण विशिष्ट शब्द आणि त्याचा अर्थ यांचा जो काही संकेत आहे, त्यांचा जो काही संबंध आहे, तो संबंध कोणी निर्माण केला असा जर विचार केला तर किती जुन्या काळापासून हे चालू आहे हे सुद्धा सांगता येत नाही. आणि त्यामुळे मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा आणि त्याचा असणारा संबंध ही ईश्वराची देणगी आहे असं मान्य झालेलं आहे. भाषेमुळे मनातील भावना, विचार, हावभाव व्यक्त करता येतात हे विसरून चालत नाही. संकेतांवर आधारलेली समाज व्यवहाराला साह्यभूत अशी पद्धत म्हणजे भाषा, अशी व्याख्या भाषाशास्त्रज्ञ गजेंद्र गडकर यांनी केलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येक शब्दाला विशिष्ट संकेत असतात आणि त्यामुळे तो शब्द उच्चारला की समोरच्या माणसाला त्याचे संकेत माहिती असणं याची गरज आहे. आणि जर ते संकेत माहिती नसेल तर त्या शब्दांना आणि त्या भाषेला अर्थ उरत नाही. आणि म्हणूनच इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा किंवा संस्कृत भाषा आणि मराठी भाषा यामध्ये अनेकदा फरक आपल्याला जाणवतो. इंग्रजी भाषेमध्ये ज्या गोष्टी संकेतांनी मान्य आहेत त्या गोष्टी आपल्या मराठी संस्कृतीमध्ये माहीत नाहीत, त्यामुळे त्याचा अर्थबोध होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर इंग्रज लोक ती बातमी देताना डोक्यावरची हॅट काढतात आणि पुन्हा डोक्यावर ठेवतात. याचा अर्थ त्या शब्दाबरोबरचा तो संकेत सुद्धा मानला जातो. परंतु जर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखादी येऊन जर ती हॅट काढली आणि त्याच्यासोबत ती दिली बातमी तरी सुद्धा अर्थबोध होणार नाही. आणि म्हणून प्रत्येक संस्कृती, त्याला जोडलेला संकेत आणि त्याला जोडून येणारे शब्द यांचा परस्पर संबंध असतो आणि म्हणूनच बोली भाषा सुद्धा महत्वाची ठरते. मराठीचा भाषिक अभ्यास हा विचार करत असताना मराठी किंवा कोणत्याही भाषेच्या विविध पद्धती कोणत्या आहेत, त्याच्या कक्षा कोणत्या आहेत, त्याचा अभ्यासाचा विचार कोणत्या दिशेने केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरतं. त्यातला पहिला प्रकार आहे ध्वनी विचार. ध्वनी विचार म्हणजे तोंडातून कोणताही शब्द निघणं आणि त्याचा विशिष्ट अर्थ असणं याला म्हटलं जातं. भाषा पद्धतीचा अभ्यास तिथून सुरुवात होते. विशिष्ट व्याकरण आहे प्रत्येक भाषेला दिलेलं आणि व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर बोली भाषा आणि प्रमाण भाषा यात व्याकरणामध्ये विशेष फरक जाणवत नाही, विशेष फरक नसतो. मूळ भाषा आणि बोली भाषा यांचा अतूट संबंध असतो आणि त्यामुळे कोणत्याही भाषेचा अभ्यास करताना व्याकरणिक गरजा लक्षात घेतल्या जातात. म्हणजे त्यांचा विशिष्ट क्रम काय आहे, कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या जागा कोणत्या आहेत, त्यांची विशेषणं कुठे योजली जातात, या सर्व गोष्टींचा अभ्यास व्याकरणामध्ये अंतर्भूत आहे. दुसरी पद्धत आहे अर्थविचार. अर्थविचार हे फार महत्वाचं आहे कारण विशिष्ट अर्थाने संकुचित झालेले शब्दही आपल्याला माहिती असतात, तर काही शब्द असे असतात की त्याच्या कक्षा, अर्थाच्या कक्षा खूप विस्तारलेल्या असतात. जसं मराठी भाषेमध्ये आई हा शब्द म्हटला जातो, परंतु आई शब्द मराठी संस्कृतीमध्ये इतका व्यापक आहे की तो शब्द आपण तुलसीलाही लावतो, तो शब्द भारत मातेलाही लावतो, तो शब्द आपण गाईलाही लावतो आणि त्यामुळे आई हा शब्द फार विस्तारित प्रमाणात असलेला आपल्याला आढळून येतो. तर काही ठिकाणी अर्थसंकोच झालेला दिसतो. तो संकोच कसा आहे, ज्याप्रमाणे स्त्रिया गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतात, वास्तविक पाहता तो अर्थ अतिशय व्यापक आहे. मंगलकारक कोणताही दोरा म्हणजे मंगळसूत्र आहे,
परंतु आता तो अर्थ संकुचित होत होत केवळ गळ्यामध्ये सौभाग्य लेणं घालणारे काळे मणी म्हणजे मंगळसूत्र असा अर्थ संकुचित झालेला आहे. म्हणून भाषेचा अभ्यास करत असताना जसं व्याकरणिक त्याच्या गरजा पाहाव्या लागतात, त्याप्रमाणे अर्थ विचार सुद्धा अतिशय महत्वाचा ठरतो. तिसरी पद्धत अशी आहे की त्याचा शब्द संग्रह काय आहे. एकाच अर्थाचे अनेक शब्द असणं आणि अनेक शब्दांना एकच अर्थ असणं अशा गरजा आपल्याला पाहाव्या लागतात आणि त्यामुळे शब्द संग्रह मराठी भाषेच्या अभ्यासामध्ये महत्वाचा ठरतो. दुसरा मराठी भाषेचा अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो, तो अभ्यास असतो समाजनिष्ठ आणि म्हणूनच बोलीचा महत्व प्राप्त होतं. तो समाज कसा आहे आणि त्या समाजाला पाहून त्या गरजा निर्माण होतात. जसं आपण पाहतो की आताचा समाज आणि आधीच्या काळातला समाज यामध्ये कसं अंतर पडत गेलं. पूर्वीच्या काळी घरी कपडे धुतल्या जात असत, त्यामुळे चुबकणे, आपटणे, वाळत टाकणे, भिजवणे असे अनेक शब्द त्या कपडे धुण्याच्या मागे समाजामध्ये रूढ होते. पण आता कपडे धुण्याचं काम मशीनद्वारे होऊ लागल्यामुळे हे सगळे शब्द झटकणे, आपटणे, चुबकणे हे सगळे शब्द जवळजवळ नाहीसे होत चाललेले आहेत. त्यामुळे समाजनिष्ठता हे भाषेला अतिशय गरजेचं आहे. जसं ज्याप्रमाणे आपल्याकडे विविध सणवार असतात आणि त्या सणांमध्ये विशिष्ट पदार्थ केले जातात, विशिष्ट पद्धतीने त्या विशिष्ट देवतेची स्थापना केली जाते, त्याला जोडून सुद्धा अनेक शब्द येतात आणि त्यामुळे भाषा ही समृद्ध होत जाते. आणि म्हणून भाषेच्या अभ्यासामध्ये समाजनिष्ठता महत्वाची आहे. दुसरं म्हणजे ऐतिहासिकता, ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे. कारण मराठी भाषा ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला त्याचा संबंध जसा एक बाजूनी पुरातन भाग म्हणून आपल्याला संस्कृतकडे पाहावं लागतं, यादव काळाकडे पाहावं लागतं, मुघल सरकार जे आलं, मुस्लिम सरकार जे होतं त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्याला ऐतिहासिक दृष्टीने जर विचार केला तर आजूबाजूला कोणाच्या राजसत्ता होत्या, त्याचा प्रभाव आणि त्या शब्दांचा प्रभाव कसा भाषेवर पडला हेही पाहावं लागतं. तिसरी पद्धत आहे वर्णनात्मक आणि चौथी पद्धत आहे तुलनात्मक. तुलनात्मक पद्धत अतिशय महत्वाची मानली जाते, कारण तुम्ही कोणत्या भाषेतले शब्द तुमच्या भाषेमध्ये स्वीकारता. कितीतरी शब्द हे पोर्तुगीज, इंग्रजी, यादव काळातले शब्द याच्यामध्ये अंतर्भूत झालेले आहेत आणि त्यामुळे त्या शब्दांची तुलना आपल्या भाषेशी करावी लागते. त्याचप्रमाणे आजूबाजूचे जे प्रांत आहेत, जसं गुजरात आहे, कन्नड आहे, या आजूबाजूच्या ज्या भाषांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे त्याचाही अभ्यास प्रमाण भाषा आणि बोली भाषा अभ्यास करत असताना पाहावा लागतो. आणि म्हणून तुलनात्मक पद्धती सुद्धा महत्वाची ठरते. याप्रमाणे मराठी भाषा अभ्यासाच्या विविध पद्धती पाहत असताना ध्वनी विचार, व्याकरणिकता, अर्थ विचार, शब्द संग्रह हे 4 प्रकार झाले. त्याचप्रमाणे समाजनिष्ठता, ऐतिहासिकता, वर्णनात्मकता आणि तुलनात्मकता हे महत्वाचे भाग आपल्याला पाहता आले. आता आपण पाहणार आहोत मराठीचा भाषिक अभ्यास, मराठीचा उगम काल आणि त्यासंबंधीची विविध मतमतांतरे, मराठीचा कालिका अभ्यास. कालिका अभ्यास फार महत्वाचा मानला जातो, कारण शिवाजी महाराजांच्या काळाचा जर आपण विचार केला तर शिवाजी महाराजांचा कालखंड, स्वातंत्र्योत्तर कालखंड, स्वातंत्र्यपूर्व कालखंड, आधुनिक कालखंड अशा कालखंडानुसार जसं आपण म्हणतो बोलीभाषा ही 10-10 मैलांनी 12-12 मैलांनी बदलते, त्याप्रमाणे प्रमाण भाषा सुद्धा विशिष्ट कालानी बदलत गेलेली आपल्याला दिसून येते. जसं मराठी भाषेमध्ये ललित निबंधांचा आपण विचार करतो आणि अभ्यास करतो त्यावेळेला काय लक्षात येतं की आगरकर, फुले, टिळक या सगळ्यांची भाषा एक वाक्य ज्यावेळेला 6-6, 8-8 ओळी संपतात तेव्हा एक वाक्य संपतं. आणि नवीन नासी फडके यांच्या काळापासून जे ललित निबंधांना सुरुवात झाली, छोट्या नवीन ललित निबंधांना सुरुवात झाली, त्यामध्ये काय झालं, विशिष्ट खंडन आणि मंडनात्मक भूमिका नवीन ललित निबंधांमध्ये दिसून येते. हा जो काही विशिष्ट कालखंडांमधून होणारा भाषेतला बदल आहे त्याचा अभ्यास म्हणजेच मराठीचा कालिका अभ्यास असं म्हणता येतं. पुढचा मुद्दा आहे भाषा कुलाची संकल्पना. जसं आपण विशिष्ट कुळातल्या व्यक्ती ह्या
बऱ्याच साम्य घेऊन जन्माला येतात असं म्हणतो, त्याप्रमाणे विशिष्ट भाषांमध्येही साम्य आढळून येतं आणि साम्य असणाऱ्या भाषांचा स्वभाव, व्याकरण, शब्द पाहून त्यांना एक भाषा कुल असं वर्गीकरण मॅक्स मुलर यांनी केलेलं आहे. त्यामुळे जगातल्या सगळ्या भाषांचे विशिष्ट भाषा कुल त्यांनी निर्माण केलं. ज्याप्रमाणे लॅटिन आणि इंग्रजी, लॅटिन पासून इंग्रजी भाषा निर्माण झाली, तसं संस्कृतातनं उत्पन्न झालेली मराठी भाषा यांच्यातलं साम्य त्यांनी दाखवून दिलेलं आहे. लॅटिनमध्ये मॉदर पासून मदर होतं, फॉदर पासून फादर होतं आणि बॉदर पासून ब्रदर होतं. तसंच संस्कृत भाषेतून मराठीमध्ये पाहिलं तर चक्र पासून चाक होतं, फादर पासून भ्राता, ब्रदर पासून भ्राता होतं आणि मातृपासून माता होतं. आणि त्यामुळे हे जे साम्य आहे त्यामुळे इंग्रजी आणि मराठी ही एका कुलातली भाषा आहे असं मॅक्स मुलर यांनी सांगितलेलं आहे. सामासिक शब्दांच्या बाबतीतलंही त्यांनी सांगितलेलं आहे. ते साम्य कोणतं आहे? दोन शब्द एकत्रित करून नवीन शब्द तयार करण्याची जी प्रवृत्ती भाषेमध्ये असते ती इंग्रजी आणि मराठीमध्ये सारखीच आहे, हे असं मॅक्स मुलर सांगतात. जसं स्वयंपाक आणि घर हे दोन शब्द आहेत, पण त्यापासून स्वयंपाक घर असा नवीन शब्द तयार होतो. वृत्त आणि पत्र असे दोन वेगवेगळे शब्द आहेत, वेगवेगळे अर्थ आहेत, पण त्यापासून वृत्तपत्र, वर्तमानपत्र असा नवीन शब्द तयार होतो. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेचाही स्वभाव आहे. न्यूज आणि पेपर यापासून न्यूज पेपर असा स्वतंत्र शब्द होतो. म्हणून भाषेचा अभ्यास करत असताना भाषा कुलाची संकल्पना विचारात घेणं महत्वाचं ठरतं. भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वतंत्रपणे मराठी भाषेचा अभ्यास होऊ लागला आणि त्याला राजभाषा म्हणूनही मान्यता मिळाली. आपण मराठी भाषेचा जर एकंदर इतिहास पाहायचा जर विचार केला तर त्याच्या उगमस्थानी महानुभव पंथ आणि वारकरी पंथ आहे. गद्य ग्रंथ लिहिणारा लीळा चरित्र हा ग्रंथ महानुभव पंथामध्ये निर्माण झाला, तर त्याच्याही आधी ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये भगवद्गीता हा ग्रंथ लिहिला आणि तो उगम मानला जातो. माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळवीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माझा शब्द इतका तोला मोलाचा असेल, तो इतका अर्थरस भरीत असेल की तो अमृतालाही पैजेमध्ये जिंकेल, असे सुरेख अक्षर मी माझ्या ग्रंथामध्ये निर्माण करीन. आणि म्हणून भाषादृष्ट्या ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अत्यंत अभ्यासाला उपयुक्त ठरतो. त्यानंतर 300 वर्षांनी झालेले संत एकनाथ महाराज यांनीही मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. संस्कृत भाषा ही विशिष्ट लोकांना कळते आणि म्हणून मराठी भाषा काही सामान्य नाही. मराठी भाषेमध्ये ही सर्व विषय तुम्ही अभिव्यक्त करू शकता, अशी भूमिका एकनाथ महाराजांची होती. म्हणून ते असं म्हणतात, संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरांपासून आली, त्यामुळे मराठी भाषेला गौण लेखू नये असं एकनाथ महाराजांची भूमिका आहे. त्यानंतरचा काळ येतो शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला राजभाषा म्हणून मराठीचा स्वीकार केला आणि त्यामध्ये जेव्हा पत्र लिखाण होऊ लागलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक मुघली शब्द मराठी भाषेमध्ये घुसडल्या जायला लागलेले आहेत. आणि म्हणून प्रमाण भाषा जशी ठरवून तयार केली जाते तसं पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी विशिष्ट भाषा तज्ज्ञ बसवून मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला आणि त्यासाठी पर्यायी मराठी शब्द शोधले आणि 1000 शब्द निर्माण झाले. आपल्याला विष्णुशास्त्री चिपळूणकरांनाही विसरून चालणार नाही. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना तर मराठी भाषेतील शिवाजी असं म्हटलं जातं. निबंधमालेमध्ये आणि व्याकरणाच्या दृष्टीने त्यांनी केलेलं कार्य विद्यार्थ्यांनी मुळातून अभ्यासावं इतक्या तोलामोलाचं आहे. विदा सावरकरांचा जर विचार केला तर त्यांनी अनेक शब्द मराठीमध्ये विचार करून अर्थाप्रमाणे स्वतः नवीन निर्माण केलेले आहेत. ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या महापुरुषाची जयंती आपण असं म्हणतो तर दुसरा शब्द पुण्यतिथी असा का घ्यावा? ती जर जयंती असेल तर मयंती असा जर शब्द घेतला तर त्या घटनेला जास्त संयुक्तिक आणि अर्थबोध करून देणार आहे. आणि म्हणून भाषेच्या अर्थानी, संकेतांनी
विग्रहाने आणि उपयोगितेनुसार त्या भाषेचा अभ्यास मराठीमध्ये अनेक लोकांनी केलेला आहे. यांचं योगदानही आपल्याला विसरून चालणार नाही. आपण आता मुख्य विषयाकडे वळणार आहोत. तो विषय म्हणजे प्रमाण भाषा आणि बोली भाषा. इथे बाजूला आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय. या मराठी हा पूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही राजभाषा म्हणून बोलली जाते. पण आता जर बोली भाषांचा या संदर्भात विचार केला तर पहा, उजव्या बाजूला अमरावती, नागपूर, वर्धा असे भाग दिसतात आणि म्हणून इथे नागपूर वर्ध्याकडे जी भाषा बोलली जाते त्याला नागपुरी भाषा असं म्हटलं जातं. त्याची वैशिष्ट्यही आपल्याला शब्दानुसार अभ्यासता येतील. त्याच्या बाजूला अमरावती, यवतमाळ, वाशिम ही जी गावं, हिंगोली ही जी गावं दिसत आहेत, या गावांमध्ये जी भाषा बोलली जाते त्याला वऱ्हाडी भाषा असं म्हटलं जातं. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली वगैरे जो भाग आहे, या भागातल्या भाषेचा विशेष अभ्यास आता सुरू करण्यात आलेला आहे आणि या बोली भाषांचा अभ्यास हरिश्चंद्र बोरकर बारकाईने अभ्यास करतात आणि त्या भाषांमध्ये झाडीपट्टीची बोली, आदिवासी भाषा अशाही भाषा पुढे येत आहेत. याशिवाय आपण आता पुढे जर आजूबाजूला पाहिलं, औरंगाबाद, नगर या ठिकाणी मराठवाडी भाषा म्हणूनही स्वतंत्र भाषा मानायला लागले आहेत बोली भाषा, कारण त्या भाषेची वैशिष्ट्य वेगळेपणाने आपल्याला दाखवता येतात. धुळे, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेला अहिरणी भाषा ही बोली भाषा आहे. त्याची विशिष्ट आपल्याला बहिणाबाई चौधरींच्या कविता माहिती आहेत आणि त्या कवितांमध्ये जी खानदेशी म्हणजेच अहिरणी भाषा दिसून येते ती भाषा ही जळगाव आणि धुळे, नंदुरबार या बाजूची भाषा आहे. इकडे आपण पाहतो मुंबईच्या खाली रायगड दिसतंय आणि त्यामुळे सगळ्या कोकणातली वेगळी भाषा आहे, त्याला कोकणी भाषा असं म्हटलं जातं. खाली कोल्हापुरी भाषा सुद्धा स्वतंत्र बोली भाषेमध्ये आपल्याला अंतर्भूत केली जाते. कारावारी, कोकणी अशाही बोली भाषा आहेत. म्हणजे या एवढा जो महाराष्ट्र भौगोलिकता ही आहे, एवढ्या सगळ्या टापूंमध्ये इतक्या बोली भाषा बोलल्या जातात आणि त्यामुळे प्रमाण भाषा ही समृद्ध होत जाते. कोकणी भाषेतल्या काही विद्यार्थ्यांची तर अशी अडचण आहे की आमची बोली भाषा आम्ही बोलतो आणि आम्हाला प्रमाण भाषा समजत नाही, अशीही अडचण ते सांगतात. परंतु त्यांचा इतका अनोन्य आणि परस्पर संबंध आहे की त्यांना आपल्याला वेगळं करता येत नाही. बाजूला पहा, मुद्दे दिलेले आहेत. कोणताही समाज हा कायम स्थिर नसतो, तसेच कोणताही प्रदेश हा संस्कृतीमुळे, भौगोलिकतेमुळे वेगळा ठरतो आणि त्यामुळेच भाषा या बदलत जातात आणि त्यामुळेच बोली भाषा या तयार होत जातात. महाराष्ट्र एक राज्य असले तरी नित्य व्यवहारानुसार, प्रदेशानुसार आणि भौगोलिकतेनुसार बोली भाषा बदलली कशी जाते हे आत्ताच आपण प्रत्यक्ष नकाशावरून पाहिलेलं आहे. त्याच्या शब्दांच्या नुसार जो अभ्यास करायचा आहे तो वेगळ्या टॉपिकमध्ये आपण करणारच आहोत. प्रमाण भाषा ही विस्तृत अशा नागरी, शहरी प्रदेशात बोलल्या जाते. तिलाच ग्रंथ भाषा किंवा पुस्तकी भाषा असं म्हटलं जातं. यामुळे प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांचा अभ्यास करणं अतिशय मनोरंजक आणि विद्यार्थ्यांना आवडेल, त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल असं आपल्याला म्हणता येतं. हा व्हिडिओ सर्वांनी पाहावा. कोणालाही मार्क वाढवण्याच्या दृष्टीने, त्यांना बेसिक माहिती, प्रस्तावनेच्या दृष्टीने असणारी माहिती मिळावी या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पाहून याला लाईक करावं आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींपर्यंत, अभ्यासकांपर्यंत ते पोचवावं असं या व्हिडिओच्या शेवटच्या याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगते.